ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगातील कोणत्याही निर्मितीपेक्षा परमेश्वरच खऱ्या अर्थाने स्तुतीस पात्र देव आहे आणि मनुष्य या नात्याने आम्ही देवाची स्तुती करणे आवश्यक आहे. प्रियांनो, नेमका हाच विषय आपल्या अध्ययनाचा आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. आपण सरळ अध्ययनाकडे वळूया. मी मागच्या कार्यक्रमामध्ये स्तोत्रसंहिता 146 अध्याय आपणाकरिता वाचला होता, परंतु मी ह्या वचनांचं स्पष्टीकरण आपणाला देऊ शकले नाही. श्रोत्यानो, जी वचने आपण वाचलीत ती नुसतीच सुंदर नाहीत, तर ती दिलासा देणारी सत्यवचने आहेत. ती पूर्णत्वास जातीलच आणि या वचनातून परमेश्वर सहाय्य करण्यास सिद्ध आहे हेच आम्हाला दिसते. लक्षात घ्या की समाजाच्या उपेक्षित वर्गाकडे, म्हणजे जे छळलेले, बंदिवासातले, आंधळे, वाकलेले, अनाथ, विधवा, उपरे यांच्याकडे परमेश्वराचे विशेष लक्ष आहे. ते जर त्याला सहाय्यासाठी हाक मारतील तर तो त्यांना त्यांच्या त्रासातून नक्कीच सोडवेल. यहोवा परमेश्वर सोडविणारा आहे. निर्माणकर्ता म्हणून तो एलोहिम आहे, हे या स्तोत्रातून अगदी स्पष्ट होते आणि याबद्दल आपण देवाची स्तुती करूया. 147 ह्या स्तोत्राचा अभ्यास आता आपण सुरू करीत आहोत. हे एक हालेलुया स्तोत्र म्हणजे स्तुतीचे स्तोत्र आहे, ज्यामध्ये पृथ्वीविषयी व यरुशलेमेविषयी देवाचे जे चांगुलपण आहे त्याबद्दल त्याची स्तुती करण्यात आलेली आहे. पहिली 2 वचने वाचूया. परमेश्वराचे स्तवन करा, कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे, मनोरम आहे आणि स्तोत्रे गाणे शुभच आहे. परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून वसवितो, इस्रायलातील पांगलेल्यांना तो एकत्र करीतो. श्रोत्यानो, तुमच्या लक्षात आलेच असेल की ही गोष्ट अजून सिद्धीस गेलेली नाही, परंतु ती भविष्यामध्ये पूर्णत्वास जाणार आहे. 3रं वचन. भग्नहृदयी जनांना तो बरे करीतो, तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधितो. जे भयंकर छळातून जाणार आहे त्यांच्याकरिता परमेश्वर ही गोष्ट करेल व आजही तो ही गोष्ट तुमच्या व माझ्याकरिता करतो. आमचे मित्रगण, आप्तस्वकीय, प्रियजन आमचे पूर्णपणे सांत्वन करू शकत नाहीत, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की परमेश्वर युगानुयुगीचा सांत्वनदाता आहे. तो करुणाकर पिता आहे व तो सर्व संकटांमध्ये आमचे सांत्वन करतो. जर तुम्ही दुःखी व कष्टी आहात, भग्नहृदयी आहात, तर प्रभूकडे या. तो ख्रिस्तामध्ये तुमचे सांत्वन नक्कीच करेल. पॉल करिंथकरास 2 पत्र 1 अध्याय आणि 4 वचनात म्हणतो, तो आम्हावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन कराव्यास समर्थ व्हावे. आता 4 वचनात परमेश्वराच्या सामर्थ्याचे वर्णन करून तो पुढे काय म्हणतो पहा. तो ताऱ्यांची गणती करीतो, तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो. केवढे हे विरोधी दृश्य. जो भग्नहृदयी जनास बरे करतो तोच देव ताऱ्यांची गणती करतो, जी गोष्ट मानवासाठी अशक्य आहे. आणि एवढेच नव्हे तर तो त्या प्रत्येक ताऱ्याला नाव देतो. 12 ते 14 या वचनांमध्ये तो म्हणतो, हे यरुशलेमे, परमेश्वराचे गौरव कर. हे सियोने, तू आपल्या देवाचे स्तवन कर, कारण त्याने तुझ्या वेशीचे अडसर बळकट केले आहेत. त्याने तुझ्या ठाई तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे. तू तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरितो, उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करीतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या या पृथ्वीवरील राज्याविषयी हे वचन आहे. तो यरुशलेमेस येणार आहे. शांतीचा राजा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. त्यावेळेस यशाया संदेष्टाची भविष्यवाणी पूर्णत्वास जाणार आहे. आपण ती भविष्यवाणी वाचूया. यशायाचे पुस्तक 54 अध्याय 11 ते 13 वचने. आगे पिडलेले, वादळांनी त्रस्त झालेले, सांत्वन न पावलेली मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसवीन आणि नीलमण्यांनी तुझा पाया घालीन. तुझ्या भिंतीवरील कळस मानकांचे, तुझ्या वेशी लालांच्या, तुझ्या भोवतालचा प्रदेश रत्नखचित करीन. तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील. तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. नंतर तो पुढे 20व्या वचनात काय म्हणतो पहा. कोणत्याही राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही, त्याचे निर्णय ती जाणत नाहीत. परमेश्वराचे स्तवन करा. इस्रायल राष्ट्र एकमेव आहे. निवडलेले लोक, असा बहुमान मिळालेले ते एकटेच लोक आहेत. देवाच्या प्रगटीकरणाचे ते एकटेच ताबेदार आहेत. देवाचे वचन आम्हाला सांगते श्रोत्यानो की परमेश्वराचा त्यांच्याविषयी सार्वकालिक हेतू आहे. यरुशलेमेच्या शांतीसाठी आम्ही प्रार्थना करायला हवी. परमेश्वराने त्यांना दिलेल्या अभिवचनाची पूर्तता होईल त्या काळासाठी आम्ही प्रार्थना करायला हवी. आता 148 ह्या स्तोत्राकडे आपण वळूया.
देवाच्या सर्व निर्मितीने गायलेले हे हालेलुया ध्रुपद आहे. या स्तोत्राची सुरुवात स्वर्गातील देवदूतांपासून होते. खरोखर स्वर्ग आणि पृथ्वी ह्यामधील संपूर्ण निर्मिती जेव्हा देवाची स्तुती करतील तेव्हा ती स्तुती केवढी महान असेल. 1 ते 3 वचने पहा काय सांगतात. परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. अहो त्याच्या सर्व दिव्य दूतांनो त्याचे स्तवन करा, त्याच्या सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा. अहो सूर्य चंद्र हो त्याचे स्तवन करा, सर्व प्रकाशमय ताऱ्यांनो त्याचे स्तवन करा. ऊर्ध्वलोकी तिसऱ्या स्वर्गात, ज्यात मला वाटतं विश्वासणाऱ्यांचा सुद्धा समावेश होतो, तेथे ह्या स्तुतीचा प्रारंभ होतो. नंतर 11 ते 13 या वचनांमध्ये तो पुढे म्हणतो, पृथ्वीवरील राजे व सर्व प्रजा, अधिपती व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश, कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण ही सगळी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे. त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर आहे. श्रोत्यानो, फक्त आकाशातच नव्हे तर पृथ्वीवरही परमेश्वराची निर्मिती त्याचे स्तवन करेल. आता हे स्तुती स्तवन आरोहाच्या उच्च बिंदूपर्यंत पोहोचणार आहे, जेव्हा स्वर्ग व पृथ्वी त्याचे स्तवन करतील. 149 स्तोत्र हालेलुया स्तोत्र आहे, कारण हे ख्रिस्त राज्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्त सांडण्यामुळे तारण आणि सामर्थ्याद्वारे न्यायनिवाडा ह्याद्वारे आले आहे. 149 स्तोत्र पहिले वचन वाचूया. परमेश्वराचे स्तवन करा, नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा, भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. प्रकटीकरणाच्या पुस्तकात ज्या नवीन गीताचा उल्लेख आहे त्याच्याविषयी आपण ह्या आधीच चर्चा केली. प्रभू येशू आमचा तारक, आमची खंडणी भरून सोडवणूक करणार आहे. या सत्याबद्दल हे नवे गीत असणार आहे. दुसरे वचन, इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठाई आनंद करो, सियोनेची मुले आपल्या राजाच्या ठाई उल्हास पावो. तो आमचा तारणार आहे व तो आमचा निर्माता आहे याचीही आपण आठवण ठेवूया. त्यासाठी आपण त्याची स्तुती करूया. जेव्हा आम्ही डोंगर माथ्याच्या दिशेने चालतो किंवा समुद्र किनारी चालतो तेव्हा आम्ही त्याची स्तुती करू शकतो. विमानातून प्रवास करतानाची वेळ देवाची स्तुती करण्याची चांगली वेळ असते. आता पुढची वचने लक्षपूर्वक ऐका. त्यामध्ये राष्ट्रांच्या न्यायनिवाड्याविषयी सांगण्यात आले आहे. स्तोत्रसंहिता 149 अध्याय 6 ते 9 वचने. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो, दुधारी तरवार त्यांच्या हाती असो. तिच्या योगे राष्ट्रांचा सूड त्यांनी उगवावा आणि लोकांना शासन करावे. त्यांच्या राजांना साखळदंडांनी बांधावे आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालाव्या. लिहून ठेविलेला निवाडा त्यांच्यावर बजवावा, हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेश्वराचे स्तवन करा. जेव्हा प्रभू येशू या पृथ्वीवर येईल तेव्हा या जगातली राष्ट्रे त्याचे स्वागत करणार नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. तो या पृथ्वीचा न्याय करावयास येणार आहे. जेव्हा तो या लहानशा ग्रहावर परत येईल तेव्हा तो येथे उठलेली बंडाळी मोडून काढेल. तो त्यांना लोहदंडाने शासन करेल. दुसऱ्या स्तोत्राच्या 9व्या वचनात याविषयी जे म्हटले आहे ते मी पुन्हा आपणाला सांगू इच्छिते. स्तोत्रसंहिता 2 अध्याय आणि 9वे वचन. लोहदंडाने तू त्यास ठेचशील, कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील. परमेश्वर आमचा न्याय करणार नाही अशा भ्रमात आम्ही राहता कामा नये. श्रोतानो, न्यायाच्या दिवसाकडे वाटचाल करणाऱ्या जगात तुम्ही व मी जगत आहोत. आता आपण स्तोत्रसंहितेच्या 150व्या म्हणजे शेवटच्या स्तोत्राचा अभ्यास करूया. हे स्तोत्र हालेलुया ध्रुपदाची भव्य समाप्ती गायक व वाद्य वृंदासह आहे. 150व्या स्तोत्राची 6 वचने आपण वाचूया. परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा. त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा. त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा. त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा. कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा. सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा. डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा. तंतुवाद्य व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा. खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा. श्रोत्यानो, या स्तोत्राचा अभ्यास करीत असताना आपण प्रथम उपासनेच्या हेतूचा विचार करूया. ते करीत असताना आम्हाला एका साधारण प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. ते म्हणजे उपासना म्हणजे काय? पहिल्या वचनात परमेश्वराचे स्तवन करा असे म्हणण्यात आले आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येते की परमेश्वराचे स्तवन करा यावर भर देण्यात आलेला आहे. परमेश्वर उपासनेचे केंद्र आहे. स्तोत्र 2 गोष्टींवर भर देतात.
एक हे सत्य की तो निर्माण करता आहे व दुसरे हे की तो तारक आहे. ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती पृथ्वी व हे विश्व परमेश्वराने निर्माण केले. तो सुंदर सूर्यप्रकाश तुम्ही अनुभवता तो त्याचा आहे. तो निर्माण करता आहे. तुम्ही अशी एक देखील गोष्ट सांगू शकणार नाही की जी त्याने निर्माण केलेली नाही. तो निर्माण करता आहे म्हणून तो स्तुतीस पात्र आहे. तो आमचा तारक आहे म्हणून तो स्तुतीस पात्र आहे. फक्त तोच निर्माण करता आहे आणि तोच तारक आहे. परमेश्वराला कोणी स्पर्धक नाही. निर्मिती व तारण या क्षेत्रात त्याचाच अधिकार आहे. म्हणून आपल्या सर्व निर्मितीपासून तो उपासना, आराधना व स्तुती यांची अपेक्षा करतो. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की परमेश्वर ईर्ष्या करणारा देव आहे. याविषयी परमेश्वर कोठेही दिलगिरी व्यक्त करीत नाही. त्याने स्वतःकरिता आमची निर्मिती केली आहे. त्याने स्वतःकरिता आम्हाला तारलेले आहे. विश्वासणाऱ्यांचे ख्रिस्ताबरोबरचे नाते मानवी पातळीवर वैवाहिक संबंधातून स्पष्ट करता येते. आपल्या पत्नीवर प्रेम करणारा पती तिला इतर कोणत्याही पुरुषाबरोबर वाटून घेणार नाही. तो तिच्याविषयी ईर्ष्यावान असतो. तिची प्रीती फक्त त्याच्याकरिताच असायला हवी. तसेच पवित्र शास्त्रात विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ताची वधू म्हणण्यात आले आहे. त्यांची निर्मिती केवळ त्याच्याकरिताच आहे. आमची सर्व भक्ती व स्तुती यासाठी तोच पात्र आहे. आपल्याला आठवतच असेल की पातम बेटावर ज्या देवदूताने योहानाला दृष्टांत दिले त्याच्यासमोर पालथे पडून त्याची उपासना करायची तीव्र इच्छा योहानाला झाली. तेव्हा त्या देवदूताने त्याला दटावून देवाची उपासना करावयास सांगितले. देवदूतांची आम्ही उपासना करावी हे देवाला मान्य नाही. येशूची आई मरिया हिची उपासना त्याला मान्य नाही. त्याला फक्त स्वतःची उपासना मान्य आहे. केवळ तोच स्तुतीस पात्र आहे, उपासनेकरिता पात्र आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की एक दिवस असा येईल की प्रत्येक गोष्ट देवाची स्तुती करेल. आपली स्तुती व्हावी याकरिता त्याने प्रत्येक गोष्टीची निर्मिती केली आहे. आम्ही पाहिले की परमेश्वराची उपासना व्हायला पाहिजे. पण आता दुसरा प्रश्न हा आहे की ही उपासना कोणी करावी? 150व्या स्तोत्राच्या 6व्या वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो की प्रत्येक श्वासवान प्राणी परमेश्वराचे स्तवन करो. परमेश्वराचे स्तवन करा. माझ्या शास्त्रामध्ये जे भाषांतर आहे ते सांगते की प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो. परमेश्वराचे स्तवन करा. या ठिकाणी परमेश्वर मानवजातीला सांगत आहे परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराने मानवाला सहभागितेसाठी व देवाची स्तुती व्हावी ह्याकरिता निर्माण केले. मानवाच्या अस्तित्वामागचा दुसरा कोणताही हेतू नाही. देवाने त्याचे गौरव होण्याकरिता विश्वाची निर्मिती केली.
त्याची निर्मिती तुमच्या व माझ्याकरिता झाली नाही? शेकडो वर्षांपूर्वी योब याविषयी काय म्हणाला ते आपण योबाचे पुस्तक 38 अध्याय आणि 7व्या वचनात वाचूया. योब 38 अध्याय आणि 7वे वचन. त्या समयी प्रभात नक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जय जयकार केला. ते देवाची स्तुती करीत होते. स्तोत्र 96 आणि 5 वचन ह्यामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, 96 स्तोत्र 5वे वचन. कारण राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत. परमेश्वर आकाशाचा निर्माण करता आहे. परमेश्वराने आकाशे यासाठी निर्माण केली की भविष्यातल्या सर्व काळात त्याची स्तुती गाणारे ते एक वाद्य बनावेत. जरी मानवाची निर्मिती उच्च हेतूकरिता झाली होती तरी तो देवापासून भगला दूर गेला. तो देवाच्या सहभागितेपासून दूर गेला. त्याची सहभागिता तुटली. परमेश्वराची स्तुती गाणाऱ्या विश्वात आज तुम्ही आणि मी जगत आहोत. परंतु श्रोत्यांनो, मानव बेसूर आहे, तो सुस्वर नाही. मानवाला स्वर्गाच्या सुरात सुसंबद्धतेने आणणे हा देवाचा महान हेतू आहे. आता आपण संगीताच्या क्षेत्राकडे पाहूया. मला ह्याविषयी थोडी माहिती आहे, परंतु मी जे सांगत आहे त्याविषयी मी काळजीपूर्वकपणे माहिती मिळवली आहे. चांगल्या पाईप ऑर्गनविषयी मला सांगण्यात आले आहे की त्याला 4 महत्वाची बटणे असतात. मुख्य बटनाला डायापासन, नंतरच्या बटनाला फ्लूट स्टॉप व तिसऱ्या बटनाला स्ट्रिंग स्टॉप असे म्हणतात आणि चौथ्या बटनाला वॉक्स ह्युमना अर्थात मानवी आवाज असे म्हणतात. हे चौथे बटन कधीही सुरात नसते किंवा क्वचितच सुरात असते. जर सभागृहातले वातावरण थंड असेल तर ते बेसूर होते. सभागृहात कृत्रिम पद्धतीने उष्ण वातावरण निर्माण झाले की ते सुरात वाजते आणि सभागृह उष्ण असताना तुम्ही जर त्याचा सूर लावला आणि नंतर सभागृह थंड झाले की ते पुन्हा बेसूर होऊन जाते. तात्पर्य हे की या वाद्याच्या या अंगाला सुरात ठेवणे कठीण आहे. देवाचे हे विश्व एक प्रचंड वाद्य आहे. एक दिवस प्रभू येशूने देवाच्या या प्रचंड वाद्यातील त्याच्या निर्मितीतील डायपेसन हे बटन ओढले आणि ऑर्गनचा सुंदर स्वर सर्वत्र भरून गेला. मग त्याने फ्लूट स्टॉप ओढला. मग त्यातून मंजूळ स्वर निघाला आणि तिसरे बटन म्हणजे स्ट्रिंग स्टॉप त्याने ओढले तेव्हा आकाशात वीज चमकली आणि देवदूत मोठ्याने गाऊ लागले. नंतर त्याने शेवटचे बटन म्हणजे वॉक्स ह्युमना ओढले, पण ते सुरात नव्हते. हा महान वादक फक्त संगीतकारच नव्हता, तर त्याला हे वाद्य कसे दुरुस्त करायचे हे ठाऊक होते. मग त्याने त्याची वादकाची जागा सोडली. स्वर्गातून तो या पृथ्वीवर आला. त्याने आपला प्राण अर्पण करून मुक्तीच्या आपल्या कार्यातून तो मानवाचा सूर देवाच्या महान निर्मितीशी जुळवला. आणि श्रोत्यानो, आज जे तारलेले आहेत ते आवाज उठवून स्तुती करतात, आवाज उंच करून त्याचे स्तवन करतात. फक्त तारलेले सूर लावलेल्या वाद्याप्रमाणे आहेत. स्तोत्रसंहिता 107च्या पहिल्या 2 वचनात स्तोत्रकर्ता गातो, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे उद्धारलेले जन असे म्हणत, कारण त्याने त्यास शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे. आणि जर ही गोष्ट उद्धारलेले लोक करणार नाहीत तर इतर कोणीही करणार नाहीत. स्वर्गीय सुरात सूर मिसळता येण्याचे हे केवढे मोठे भाग्य आहे. पापाने जगात प्रवेश करून मानवाला देवाच्या गायक वृंदातून बाहेर काढले आहे. परंतु दाविदाचा पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे अनेक व्यक्ती त्या गायक वृंदामध्ये परत आल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने मानवाला त्याच्या निर्माणकर्त्याशी व उद्धारकर्त्याशी योग्य व उद्धारलेल्या नात्यात परत स्थापले आहे, जेणेकरून तो मोठ्याने त्याची स्तुती करू शकेल. आता पुढचा प्रश्न आहे की उपासना का करावी? यावेळेस आपण पाहणार आहोत की परमेश्वराचे उपकार स्मरण करा यातील तुम्ही यावरचा भर उपकार स्मरण करा यावर दिलेला आहे. फार कमी लोक देवाची खऱ्या अर्थाने उपकार स्तुती करतात. सार्वजनिक उपकार स्तुती हा प्रकार नाहीच. सुरुवातीच्या मंडळीची एक महान वडीलधारी व्यक्ती म्हणजे क्रिसोस्टम यांच्या शब्दात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की देवदूत गौरव करतात, माणसे समीक्षा करतात. देवदूत मोठ्याने स्तुती गातात, माणसे मोठ्याने कलह करतात. देवदूत आपल्या पंखांनी आपले चेहरे झाकून घेतात, परंतु मानव आरेरावी नजरेने देवाच्या अवर्णनीय गौरवाकडे पाहतात. आज खरोखर किती लोक उपासनेसाठी मंदिरामध्ये जातात? कोणी उपहासाने असे म्हटले आहे की काही लोक कपड्यांकडे डोळे लावण्यासाठी मंदिरात जातात, तर काही डोळे झाकून बसण्यासाठी जातात.
मला नाही वाटत श्रोत्यानो की फार लोक उपकार स्मरणासाठी मंदिरात जातात. परमेश्वराच्या पवित्र समक्षतेमध्ये स्वतःला असे हरवणे की त्याच्याच समक्षतेच्या जाणीवेने आमच्या व्यक्तिमत्वाचे जीवनाचे प्रत्येक अंग व्यापले जावे, त्याच्या आज्ञेत आनंद मानून त्याच्या समागमे चालून संपूर्ण जीवन एक जिवंत उपासना बनावे, असा ह्या उपासनेचा अर्थ आहे. आता श्रोत्यांनो, आम्ही 3 शब्द उपासनेशी जोडायला हवे आहेत आणि हे 3 शब्द मानवी आत्मा परमेश्वराच्या समक्षतेमध्ये उपासना करण्यास येतो तेव्हा त्याला व मानवी हृदयाला जो अनुभव येतो तो अनुभव सांगणारे आहेत. यापैकी पहिला शब्द आहे पालथे पडणे किंवा साष्टांग नमस्कार घालणे. पौर्वात्य देशातील लोकांना या शब्दाचा अर्थ माहीत आहे, परंतु पाश्चिमात्य देशातील लोकांना उपासनेत अशा गोष्टी दर्जाला धरून वाटत नाहीत. परंतु कृपा करून माझ्या या बोलण्याविषयी गैरसमज करून घेऊ नका. मी शरीराच्या स्थितीविषयी वाद घालत नाही. मी शारीरिक स्थितीविषयी बोलत नाही, तर आत्मिक स्थितीविषयी बोलत आहे. आमचा आत्मा प्रभू समोर नतमस्तक व्हायला हवा. पवित्र शास्त्रातील 2 महत्वाचे शब्द आपण पाहूया. हिब्रू शब्द हिश्तावे म्हणजे मान झुकवणे किंवा नतमस्तक होणे आणि ग्रीक शब्द प्रॉस्कुनिओ म्हणजे देवासमोर गुडघे टेकवणे. प्रगटीकरणाचे पुस्तक आम्हाला स्वर्गाविषयी अनेक गोष्टी सांगते, परंतु एक गोष्ट खात्रीची आहे की प्रत्येक वेळेस आम्ही स्वर्गातील एखाद्या व्यक्तीविषयी वाचतो तेव्हा ती एकतर परमेश्वरासमोर गौरव देत झुकलेली दिसते किंवा त्याच्यासमोर नतमस्तक होऊन उठताना दिसते. तुम्हाला जर परमेश्वराची उपासना करायला आवडत नसेल तर तुम्हाला स्वर्गही आवडणार नाही, कारण तिथे सर्वजण हीच एक गोष्ट करण्यात व्यस्त झालेले आहेत. पुष्कळ वेळ ते देवाची उपासना करीतात, त्याच्यासमोर नतमस्तक होतात. आज आम्ही ही गोष्ट करण्याची गरज आहे. श्रोत्यांनो, जेव्हा माझे आत्मिक जीवन डळमळू लागते, विस्कळीत होऊ लागते, तेव्हा मी एकांतात नतमस्तक होऊन त्याच्यासमोर जाते व देवासमोर आपले मन मोकळे करते. तुम्ही ही गोष्ट कधी केली आहे काय? त्याच्यासमोर तुम्ही कधी नतमस्तक झाला आहात काय? असे करणे आमच्या हिताचे आहे. उपासनेशी संबंधित असलेला दुसरा शब्द आहे आराधना किंवा वंदन. हा शब्द प्रीती व्यक्त करतो, त्यामध्ये उत्कटता व्यक्त होते. 96 स्तोत्राच्या 9व्या वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. प्रीतीविना उपासना म्हणजे उष्णतेशिवाय असलेली ज्योत, रंगहीन मेघधनुष्य, सुगंधहीन फूल. श्रोत्यांनो, आराधना उत्स्फूर्त असायला हवी, ती मिश्र असू नये. आराधनेमध्ये अपेक्षा, हळुवारपणा, अधीरेपणा असायला हवा. प्रिय श्रोत्यांनो, काही ठिकाणची उपासना अशी असते की एखाद्या मोठ्या दुकानातील बाहुल्याचा हात हातात घेतल्यावर जो निर्जीवपणा जाणवतो तशी ती असते. आम्हाला प्रभूसाठी उत्सुक झालेले, त्याच्यावरच्या प्रीतीने भारावलेले हृदय उपासनेसाठी हवे आहे. आता तिसऱ्या शब्दाकडे आपण वळूया, जो आहे उंच करणे. याचा अर्थ परमेश्वराला उंच करणे असा नाही, तर त्याची उपासना करताना त्याला त्याच्या योग्य ठिकाणी असू देणे असा आहे. जेव्हा तुम्ही व मी त्याच्यासमोर नतमस्तक होतो तेव्हा निर्मितीने निर्मात्यासमोर जी योग्य जागा घ्यावी ती आपण घेतो. मी या ठिकाणी देवाला उंच करण्याविषयी नाही, तर मानवाला उंच करण्याविषयी बोलत आहे. मानवतावादाचे भयंकर तत्वज्ञान मानवाला गेल्या 50 वर्षापासून प्राचीन काळात ढकलत आहे आणि आम्ही त्यापासून दूर नाही. त्या पातळीवर येणे खालच्या दर्जाची गोष्ट आहे. लोक देवाकडे पाठ फिरवतात व असे जेव्हा होते तेव्हा मानव मानवाची पूजा करू लागतो. कोणत्याही नास्तिकवाद्याने, अज्ञेयवाद्याने नुकसान करून घेतल्याशिवाय मानवाची पूजा केली नाही. परमेश्वराची उपासना करण्यासारखी दुसरी कोणतीही गोष्ट अशी नाही की त्यामुळे मानवाला उंच केल्या जाईल व त्याला त्याचा दर्जा प्राप्त होईल. श्रोत्यांनो, आमच्या जीवनात उपासनेला योग्य स्थान असायला हवे. परमेश्वर माझा प्रभू आहे, तो माझा देव आहे. त्याच्या समोर नतमस्तक होण्यात मला काहीच मानहानिकारक किंवा अपमानास्पद वाटत नाही. येशू ख्रिस्ताच्या समोर नतमस्तक होणे, साष्टांग नमस्कार घालणे या इतकी दुसरी कोणतीही गोष्ट आम्हाला उंच करणारी आणि रोमहर्षक अशी नाही. तुम्हाला आठवतच असेल की प्रेषितांच्या कृत्याच्या पुस्तकात दमिश्काच्या म्हणजे दमास्कसच्या रस्त्यावर पॉल कसा नतमस्तक झाला. प्रभू येशू समोर तो कसा पालथा पडला आणि त्या ठिकाणी प्रभूने त्याला दर्शन दिले. लक्षात आणा की प्रभूने त्याला उठून उभे राहायला सांगितले. मानवाला त्याचा दर्जा प्राप्त करून देणारा विश्वास फक्त ख्रिस्ती विश्वास आहे. तोच केवळ मानवाला धुळीतून उठवून
आपल्या पायांवर उभे राहायला सहाय्य पुरवतो. श्रोत्यानो, एक दिवस असा येणार आहे की या स्तोत्राचा प्रत्येक शब्द खरा ठरणार आहे. आम्हाला परमेश्वराची उपासना करीत असताना हे लक्षात ठेवायचे आहे की जे काही परमेश्वराच्या वचनात लिहिलेलं आहे ते एक दिवस पूर्ण होणार आहे. प्रभू येशू परत येईपर्यंत त्याची वाट पाहत असताना तुम्ही व मी त्याच्या समोर झुकून स्वर्गासह आपल्या पूर्ण अंतकरणाने त्याची स्तुती करायला हवी. मागील एका कार्यक्रमामध्ये मी आपणाला सांगितले होते की उपासना म्हणजे नुसते संगीत नव्हे, संगीत त्यात असायलाच हवे, कारण त्याशिवाय उपासना होऊ शकत नाही. तसेच उपासना म्हणजे खूप चांगले वाटणे एवढेच नाही, अर्थात उपासनेच्या वेळेस आमचे अंतकरण निराशेच्या खाईतून वर उचलले जाते. उपासना म्हणजे फक्त आनंदाने केलेला आवाज नव्हे, तसा आनंदाचा जल्लोष आम्ही उपासनेत करायला हवा, कारण परमेश्वराची आम्हाला तशी आज्ञा आहे. तर श्रोत्यानो, मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये आपण खऱ्या अंतकरणाने, आत्म्याने परमेश्वराची उपासना, आराधना कराल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. स्तोत्र 145 नुसार परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे. आजचा प्रश्न, आजच्या अध्ययनाच्या शेवटी आपण कोणता विषय घेतला होता? ए. स्तुतिगान, बी. उपासना, सी. पश्चात्ताप, डी. प्रार्थना. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, स्तुतीपर स्तोत्रे एकत्रितपणे देवाची स्तुती करण्याचे, त्याच्या सार्वभौमत्वाची ओळख पटवण्याचे आणि त्याच्या शाश्वत वचनांवर आणि काळजीवर विश्वास ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. काय निर्मितीचा एक भाग म्हणून आम्ही देवाची स्तुती करतो काय? देवाची स्तुती केल्याचा आनंद आपण अनुभवला आहे काय? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. यावेळेस तुझ्या चरणापाशी तू आम्हाला एकत्रित केलेला आहेस. प्रभूजी, तुझं वचन म्हणतं की नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. होय प्रभूजी, आज आम्ही शिकलेलो आहोत की तुझी स्तुती करणं आमच्या जीवनामध्ये का महत्त्वाचं आहे. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये आम्ही सातत्यानं तुझी स्तुती करावी, तुझं गौरव करावं आणि परमेश्वरा तुझ्या सानिध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा, म्हणून सर्व प्रकारचं सहाय्य आम्हाला हवं आहे. आज आम्ही तुझ्याकडं आमचं लक्ष लावलेलं आहे. प्रभूजी, तुझी स्तुती आमच्या जीवनाच्या द्वारे सातत्यानं होत राहू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये आनंद करा, उल्हास करा. प्रभू आपणास आशीर्वादित करो.